सांगली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे। यामध्ये रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच शेती पिकांचे नुकसान झाले आहे। अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत। तालुक्यातील बीडीओ आणि तहसीलदार हे पंचनामे करतील, त्यातून नुकसान किती झाले आहे हे पुढे येईल। वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तिला शासकीय मदत 4 लाखांची तातडीने देण्यात येईल अशी घोषणा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केली। ते सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते। माननीय कलेक्टर महोदय अचानक आलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे करतायत। हे पंचनामे करण्याच्या खाली ऑर्डर देत आहेत बीडीओना आणि सगळ्या तहसीलदारांना वगैरे। त्याच्यातून नुकसान किती झालं असं येईल। प्रस्ताव वर पाठवायचा का काही जण गेले, एक मुलगी मला वाटते वीज पडून गेली, तर ते कलेक्टरांच्या हातात आहे की त्यांना 4 लाख रुपये देणं असं सुरू आहे। दुष्काळी परिस्थितीचा ह्या आठवड्यामध्ये जरा 31 मार्चची धावपळ सुरू आहे। निधी जो आपल्याला मिळाला आहे तो निधी सगळा संपला तर खूप गोष्टी मार्गी लागतील। ते 31 पर्यंत नाही संपवला तर तो लॅप्स होईल, परत जाईल। त्यासाठी आमची खूप धावपळ सुरू आहे। 1 तारखेनंतर आम्ही दुष्काळाच्या जेव्हा खालून रिक्वायरमेंट मागायला सुरुवात केली, टँकर कुठे हवा आहे, चारा छावणी कुठे हवी आहे, हे सगळं सुरू आहे। भिडे गुरुजींनी सांगितलं शिवाजी महाराज हे सर्व धर्मीय नव्हते। पुत्राच्या समाधीबद्दल भिडे गुरुजींनी हे केलेलं आहे, मात्र संभाजी महाराजांनी संभाजी भोसलेंनी त्याला नकार दिलेला आहे की इथे होऊ नये म्हणून समाधी। चला प्लीज सर 2 मिनिटं।